देशाचा 0 मैल अर्थात 0 मैल नागपुरात आहे याची अनेकांना माहिती असेल, मात्र डायमंड क्रॉसिंग हे नागपुरात आहे याची माहिती फार कमी लोकांना असेल। डायमंड क्रॉसिंग म्हणजे आता आपण प्रत्यक्ष पाहू शकता डायमंड क्रॉसिंग मुंबई टू हावडा आणि दिल्ली टू चेन्नई हा रूट नागपुरातून जातो आणि त्याचं एक क्रॉसिंग इथं होतं, त्याला डायमंड क्रॉसिंग असं नाव देण्यात आलेलं आहे। फार कमी लोकांना हे माहिती आहे, मात्र देशात एकाच ठिकाणी तेही नागपुरात हा डायमंड क्रॉसिंग आहे। 26 तारखेला रेल्वेचं बजेट आहे आणि या बजेटच्या निमित्तानं नागपूर हे एक मोठं झोन आहे आणि नागपूरच्या काय मागण्या आहेत, अनेक वर्षापासून काही मागण्या प्रलंबित आहेत, त्या काय मागण्या आहेत आपल्यासोबत काही तज्ज्ञ आहेत, रेल्वेच्या मंडळावरचे सदस्यसुद्धा आहेत। शुक्ला जी आप बताइए क्या डिमांड्स है? सबसे पहले तो नागपुर सेकंड कैपिटल ऑफ महाराष्ट्र है। महाराष्ट्र कैपिटल होने के कारण यहाँ पे चारों दिशा से ट्रेन चालू होना चाहिए। नागपुर हावड़ा और नागपुर न्यू दिल्ली के लिए अभी तक सीधी ट्रेन सेवा नहीं मिली है। अब ये जो ट्रेन सेवा थी नागपुर टू न्यू दिल्ली की, ये चले गई है आदि रायगढ़ तक चले गई है और इधर से लेके गोंडवाना अभी चले गई है भुसावल तक। तो अभी ये पास थ्रू होके जा रही है, नागपुर से सीधी ट्रेन सेवा कोई है नहीं। प्रवीण डबली आहेत, अनेक वर्षापासून ते रेल्वे मंडळावर सदस्य आहेत। मला सांगावसं वाटतं की नुसते प्रकल्प देऊन काम चालणार नाही, कारण की तुम्ही बघा अमरावतीला रेल कोच फॅक्टरी देण्यात आली कारण की राष्ट्रपती त्या अमरावतीच्या होत्या आणि त्याचं कामही सुरू झालेलं नाही। असे अनेक प्रकल्प आहेत, नीर प्लांट आहे, मेडिकल कॉलेजची घोषणा आहे, एक स्किल डेव्हलपमेंटसाठी इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूटची घोषणा रेल्वेने केलेली होती, त्याच्यावर काम झालेलं नाही। विकास सबस्टेशन त्यांनी घोषणा केलेल्या होत्या, हे केलेलं नाही। नागपूर दिल्लीची घोषणा केली, हे केलेलं नाही। अशा अनेक गोष्टी आहे। आता 2011ला नागपूर छिंदवाडा लाईन पूर्ण व्हायला पाहिजे होती, आज 15 झालेली, आज अर्धी काम झालेलं नाही। नागपूर 0 मैल आहे, डायमंड क्रॉसिंग आहे, तसं एक नागपूर एक हब, सांस्कृतिक हब पण आहे। तर या सगळ्यांचा विचार करता सांस्कृतिक हब असल्यामुळे आणि तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या गाड्या जर इथून मिळाल्या तर मला वाटतं ते खूप याचं होईल। कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर।